पाखरं उडून जातात तशी समधी निघून गेली. आपापल्या घरला जाणारच की लेख परक्याच दन. किती साचून होतं पोटात तिच्या. भडा भडा बोलली बघा. पर सुखी नाही लेख माझी. चुकलं माझं सुंदरा. आता येळ निघून गेली पर नाही म्हणत होते तेव्हा ऐकलं नाही तुम्ही. आता काय मन मेलं तिचं. आता तुझ्या पांडुरंगाला सांग त्यांची काळजी घ्या. हवं ते तर रोजच सांगत असते या. मग काळजी करायची गरज नाही. ऐकतो तुझं देव. तिथं माझ्या मोर माझा देव हाय. तो ऐकत नाही पण. आता काय नाही ऐकलं. हवं रातच्या लांब राहीत बाळू एकला कसा राहील त्याचा विचार केला. अन त्या शेठजीसनी जमत नसल का आणूया घरला बाळूला. काय जड हाय का त्यो. अरे पण आधी कळू तर दे. घडलं काय हाय कधी पत्र धाडला हाय आणि शेठची उपाशी नाही ठेवायचं त्याला. अहो पर जीवाचं काय. एवढ्याशा पोराला राखणीचं काम देतात भय. बा मला लाव कामाला बाळूला घरला घेऊन ये. भीमा गुन्हाचा आहेस र. पर म्या सांगून ठेवते माझ्या बाळूला काय बी झालं तर म्या कुणासनी बी सोडायची नाही. माझ्या जीवाला खोर लावू नका. काय बी होत नाही बाळूला. मंगळ तुला काय करायचं ते समजलं ना व? अरे आज काय पहिल्यांदा करतो आहे काय? अरे तसं नव कसं आहे ते बाळू आहे आणि आज पोत्तूर त्याच्या मोर तुमचं काही बी चाललेलं नाही. आणि तुम्हाला बी काय जमलं नाही. हा त्या बाळ्याला गावाबाहेर काढायचं काम केलं ना व? ऐ तात्या लय खाऊ नका बरं. जातो मी. ए, एकलाच जाणार आहेस? मग काय वरात घेऊन जाऊ का? अरे तसं नव मोठं काम आहे तिकडं. वरच्या अंगाला आपली माणसं आहेत. आपले अरे आपली म्हणजे पंचाच्या माहितीतली. यांच्याकडे अशा तलवारी आहेत. मग जाऊन त्यांचा मुका घेऊ का? अरे पटापटा बोल र. लय जीव खातो आहेस. ऐकून घेत जाणार तू? हा अरे म्या काय म्हणतो आधी काय करणार आहेस? आधी त्या बाळ्याचं काम करणार आहे. आधी शेतात जे असन ते पोत्यात भर मग त्या बाळ्याचं काम कर. नाही नाही तेव्हा पण सांगितलं आहे आधी त्या बाळ्याचंच काम करणार आहे. अरे कणस तोड पोत्यात भर आणि बाजारात नेऊन इक. हा आणि पैक घे आणि थोडं पैक मला दे. अरे तो बी कल्याण मा बी कल्याण. ते पंचान देवाप्पा काय देणार आहे आपल्याला? तुझं समजा खरं आहे र. चाळत जरी नसलं गेलो तरी मला डोस का आहे थोडं. बर मग तुझीच लाल. हा रिकाम्या हाताने येऊ नका. असा कसं येईल? काय नाही तर काय खरं नाही वा तुझं देवाप्पाच. ते पंच काय आहे ते समजल तुम्हासनी. अरे काय धमकी देतोस का काय? तुला वाचीव तो आहे असं समज. निघ निघ निघ. वा एक विचारू का? भाऊ शेतीची राखण कशी करत असेल? जमत असेल ना त्याला? इथं हातात पाणी द्यायला लागायचं आणि तिथं समधी कामं करायला लागतात. अजून जागच आहेसा. डोळ्यावर झोपच येईना. काय झालं? लोक नावं ठेवत असणार मला. कशा पायी? पोराला कामावर लावून पीक मिळवणारा बाप म्हणून ओळखणार लोक. लोकांचा विचार करतायसा त्या परीस आपल्या माणसांचा विचार करा की. राखणदारी करतोय तिकडं. काही प्रीत घडाय ना ग. जोखमीचं काम आहे. भेटून येता का एकदा? नाही सारखं झालं बरं दिसत नाही. काय म्हणतील शेठची? बा तू चल मी बी येतो. आता ना ग. मग म्या जाऊ का भेटा? नाही भीमाला बी संग घेऊन जाते चालेल का? झोपायच्या वेळी वाद न ग. बघू सकाळच्या. बर तुमच्या मनाप्रमाणे होऊ द्या. आता झोपा बरं. वय देवा माझ्या पोरा बाळासनी सुखी ठेव.
त्यांच्यावर ध्यान असू दे तुझं. मला तर कुठंच काही दिसेना. तुम्हाला दिसतंय का? तो बाळा ठाव आहे ना हो तुम्हाला? त्याला हुडकायचं आहे का चालतच बसायचं नुसतं रातभर? लय त्रास दिला आहे त्या बाळ्यानं. आता तर सोडीतच नाही मी त्याला. चला. अरे ज्याच्यासाठी आलायसा ते तरी काम करा पहिला. हुडका. इथंच बसलो आहे. अरे बाळू कुणाशी बोलतोय? अरे झोप येईना म्हणून बोलतो आहे आपलं काहीतरी. अरे पर तू असा बोलतोय मग मला बी झोप येत नाही ना बघ. तू झोप बिनगो. काय? अरे कांबळ घे डोक्यावर ना आणि झोप. कसला झोपतो आता? झोपच उडाली माझी. मग बस माझ्या संगत जागत. आणि सकाळच्याला काम करायची आहेत. नाहीतर म्हणशील कटाळा आलाय म्हणून. अरे मी तुझ्या संग आलो आणि तू मलाच काम सांग. देवप्पा आज काम करणार का नुसतं थापा मारतोय? अय्यो ए पोपटा, अरे गेलाय की मंगळू, होणार की रे काम? नाही अय्यो देवप्पा, तुम्हाला दिसतात का हो मंगळू आणि ती माणसं म्हणतोय मी? होय. यो काय हे बघ, यो पाड्या एकलाच बसलाय आमराईत. हा, आणि माझा मंगळू माणसासनी घेऊन तिकडच चालला आहे. हं. हा, जा बेटा जा. हा, नीट जा. खरं सांगताय ना? देवप्पा तुमचं काम चालू द्या, फक्त काम झालं की सांगा म्हणतो मी. पंच, आज काम होणार तुझं. अहो देवप्पा, अहो तुमचं काही चालतंय का नाही? कुठं आहे कुठं देव बाळ्या? अहो एखादा मंत्र मारून सापडून तरी द्या की. ए फुकणीच्या, मी इथंच बसलो आहे. म्या कुठं जातो या? तू ये हुडकत. आणि म्या सांगितलं होतं वय इथं ये म्हणून. आता माझ्या टप्प्यात आला हायसा तर सोडत नाही तुम्हासनी. आला पुन्हा मरगोबाईचा फेरा. अरे बाळू तू कुणाशी बोलतोय आणि काय बोलतोय? अरे धायाला काय विचारतो हायस? बस की गप. बाळ्या, अरे बाळ्या, अरे हायस कुठं? ह्या आमराईतच हायस ना? मला पण बसला हायस कुठं? ही मोर.
त्या देवाप्पाला झेपत नाही तर कशाला नादा लागायचं म्हणतो मी त्या बाळ्याच्या. चला फिरा रातभर नुसतं. अय्यो देवप्पा घरी बायको वाट बघत असेल म्हणतो मी. तुमचं तरी कोणतरी वाट बघणार आहे, पण माझं काय. अय्यो झाली का सुरुवात? अरे मारा की त्याला. अय्यो हा अरे नुसतं फिरत काय बसलाय. हा हा जा तिकडे. हंस, आणि देवाप्पाला येड लागले वाटतं. अय्यो मला पण कधी कधी वाटतं का या खुळ्याच्या नादी लागलो म्हणतो मी. अरे मंगळू, अरे तो तिथं बसलाय तो बघ. मारा की त्याला. दिसत नाही भाई. म्हणजे आज पण काम नाही होईल. अय्यो असं कसं काम होत नाही तात्या. जर ह्या देवप्पानं माझं काम केलं नाही ना, देतो बघ देवप्पाला बांबू म्हणतोय मी. आता त्या बाळ्याच्या पाया पडा म्हणा जाऊन. तात्या म्या मांजर करीन तुझं. अय्यो मांजर. नका नका, चुकलं चुकलं देवप्पा. हा तुमचं चालू द्या. जा मोरा जा. अरे तांबड फुटायची वेळ आली तरी फिरतोच आहे. अरे बाहेर तरी पडू. तुमचं बी डोकं चाला ना का. चला आम राहायचं बाहेर जाऊ. देवाप्पा हवा अडकला हाय वा आम्ही. त्याला चकवा म्हणावा का काय. आता तर भ्या वाटायला लागला आहे. त्या बाळाने चिटूकच केला आहे. देवाप्पा ह्या बारीने बी तेव्हा बाळ्या तुमच्यावर भारीच पडला आहे. पर काहीतरी करा. हो पण आम्हाला तरी बाहेर काढा. आता ते देवप्पा काय करल समजा डाव उलट पडत्यात त्याच. कशी झोप यायची आता म्या झोपतच नाही. फिरून फिरून माझ्याच मोर याल बघा. गंगप्पा ए गंगप्पा उठ आता. अरे सूर्यदेव येत्याल. तू झोपला नाही वा. अरे इथं झोपाय आलो हाय. करा कन कराया. आय 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 बाळू तुझ्यामुळे माझी झोपच झाली नाही बघ. अरे पाहुणे येत्याला तर भेटाया. पाहू ना कुणाचा. कुणाच म्हणजे शेडजीचे. काय सांगतोस आणि तुला कसं ठाव. तुला काय ऐकू येत नाही म्हणून ठावन हाय. ते बघ क्या तिथं कोणीतरी दिसतंय. चला अरे मंगळू हित कुठं. मला वाटलंच तूच असशील म्हणून. म्हणजे मला भेटाय आला होय.
अरे रातभर फिरत बसलो तर वाटच सापडा ना. अरे पर तुम्ही कोण आहे आणि इथं काय करता? ए तू का बस, नाहीतर इथंच आडवा करील. आधीच डोसकं फिरला आहे माझं. हे मंगळू, देवपाला विचारायचं नाही वय इथं कसा अडकला ते? अरे हिथून बाहेर पडलं तर विचारील ना व. मी ज्या कामासाठी आला होता ते काम झालं का? हवा हवा उठाजी. काय झालं? उगा धडधडतंय बघा. लय भ्या वाटते. सापान पडलं का? ते काय आठवत नाही, पण एकदम जाग आली. बस बस. हे घ्या घ्या. जास्त विचार करत जाऊ नका, नाही तर वैद्याला दावायला लागल. बाळू नीट असेल ना मग माझा? गंगेची आठवण नाही येत ना? ती काय लहान आहे का हो? आणि काय बी झालं तरी एकली नाही ती. माझं बाळू एकला आहे आणि त्याचं वय नाही रातच्याला राखण करायचं. तू झोप, बघू सकाळ चाल. ते काय नाही, काय बी झालं तरी म्या बाळूला भेटायला जाणार. तू झोप बघू आधी, मग बघू आपण. झोप. न ग तांबडं फुटलं आता. म्या जाते ज्वारी दळ्या. अरे बघता काय, काम झालं पाहिजे ना हो. आमची चुकी झाली, आम्हाला माफी करा. अरे काय डोकं फिरलं का काय तुमचं? का बसतो? अरे लोक तुझी माफी का मागताय? अरे त्यासनी वाट सापड ना म्हणून पाया पडतात. अरे तू कोण आहेस आणि आमच्या जीवावर कमून उठला आहेस? यामुळं चोरी नाही करणार. अरे दुसऱ्याचं धन चोरून कुणाचं भलं झालं हाय? आणि तुम्हासनी वाटतं या की त्यानं बघितलं नाही, पण तो समज बघतो हाय. कष्ट करून खा आणि दुसऱ्याचं चोरून किती दिवस पुरल? आणि ज्याचं चोरतया त्याची हाय लागतेच की. म्हणजे तूच आहेस ह्याच्या माग आणि तुझ्यामुळं बाहेर जायची वाट सापडा. अरे ज्याची राखण म्या करतो या तिथं चोरी कशी होईल? पंढरीच्या वारीला घरदार शेतीवाडी त्या पांडुरंगाच्या जीवावर सोडून जातात ना. मग त्यांच्या जीवावर सोडून गेल्यावर तो काळजी घेतोयच की. माफी द्यायची. जा कष्ट करा आणि ह्या असल्या माणसांच्या नादी लागू नका. इथून माग फिरा, वाट सापडेल. देवाप्पाला सांगतो बघा आता. बाळो, माझा प्रत्येक डाव उलटा पाडतोस तू. ध्यानात ठेव, एक दिस, एक रात, एक येळ अशी येईल का म्या या समध्याचा बदला घेतल्या बिगर राहणार नाही. म्या तुला असा सोडणार नाही बाळ्या. बघशील तू, म्या बदला घेतल्या बिगर तुला सोडायचा नाही. नाहीतर म्या नावाचा देवाप्पा हाय. देवाप्पाला सांगतो बघा आता. अयो गुंडू, आले का तुझे अप्पा म्हणते मी. अयो सांगताना तर देव अप्पाकडे जातो म्हणून सांगून गेले बघ.
पण रात्रभर देवप्पाकडे कशाला थांबतील ते? नाटकाला गेले असतील. अप्पा आम्हाला म्हणत होते की गावात नवीन नाटक आले म्हणून. पण रात्री सुरू झालेले नाटक पहाटे संपतेच की रे. मग अजून कसे आले नाहीत ते? मग आता काय करायचे? तर काय करायचे म्हणजे जाऊन शोधावे तर लागणारच बघ त्यांना. त्या बाळूनी तर काही केलं नसेल ना. अय्यो, तो काय करणार रे बाळू? अप्पा म्हणत होते की तो बाळू चेटूक करतो म्हणून. अय्यो, हे माझ्या ध्यानातच आले नाही बघ गुंडू. पण हे खरे, त्याच्या वाटेला गेले तर तो काहीतरी करतोच बघ. अव्वा, अजून कुठे गेले नसतील ना. अय्यो, त्याचाच विचार करते की रे मी. चल आपण जाऊन शोधू बघ त्यांना. जायच्या आधी थोडे खाऊन घेऊ का? अय्यो, अरे खाऊनच सगळी जायदाद संपवणार बघ तू. चल लवकर. अय्यो महादेवा. पंच, मला तर वाटतंय देवाप्पाला काहीच कळत नाही. उगा आपल्याला बनवित होते. काय बोलावे रे तात्या. महादेवा महालिंगराया. पंच, मी काय करतो? अशा मिशा वाढवतो, अशी दाढी वाढवतो, अशा छटा वाढवतो, आणि देवाप्पा होऊन जातो. ये कुंडम कुंडा, भुंडम भुंडा. लग्न होत नाही म्हणून वेडा होत चाललास की काय रे तात्या? आता नाही होत मग त्याला काय करू आता मी? अयो होईल की रे, जरा वाट बघ की रे. आता इतकी वाट पाहिलीस अजून थोडी मिळेल की रे त्याचं फळ तुला. असा झाडा खाली वासून उभा आहे पंच, कवा फळ पडन म्हणून. खायचं काय? अय्यो तात्या, कोणाला बघितलं का रे? खरे इथं रात्रभर जागे होतो आम्ही का? खुळ समजता का लोकांस? मला सांग, कुठं होता तू रातभर? झोपला होता ना? अरे काय सांगू तात्या. अय्यो काहीतरी सांग, पण कळेल असे सांग. अय्यो हे खरं बोल, खरं बोल. अव, तुम्ही दिलेल्या 5 माणसांनी घेऊन आमराईत गेलो होतो बाळ्याला बघायला. अय्यो रातभर नुसतं आमराईत फिरत राहिलो. तो बाळ्या दिसना आणि बाहेर पडता येणार. सकाळ झाल्यावर मग कुठं बाळ्या दिसला. स्वतःवर तर गडी माणसं जमा झाली होती. अय्यो हा, म्हणजे चकवा झालता तुम्हाला? चकवा? अय्यो चकवा. आता चकवा झाला का बाळ्याने चिटूक केलं. अय्यो, म्हणजे त्या देवप्पाचे काही चालत नाही की रे त्या बाळू पुढे? हा, आता कसं बोललात बरं? खरंच आहे. त्या बाळ्या मोर देवापाचं काय बी चाला ना. बापा मंगळू, देवप्पाला असं म्हणतोयस? मग काय खोटं आहे काय? अय्यो महादेवा महालिंगराया. मग देवप्पाच्या अंगात काहीच दम नाही. ऐच ए मंगळू, तू येऊन भेट की रे मला वाड्यावर. पंच, पंच, अक्का येतात अक्का. अय्यो वैजंता. अय्यो चला चला चला. अय्यो अहो पंच, मालकीन बाई, दूध आणलं हाय. यमुना, आज लवकर आणलास? वय, गायनं थोडंसंच दूध दिलं हाय. उद्या हे बी मिळायचं नाही बघा. बाळू गेल्यापासून गाय चारा खात नाही ना? वय, बघते मी. आज लवकर आवरला का तुझ्या? अहो आज पहाटच उठले आहेत समधी. का? कसलं काम काढलं एवढा? हे इथं ठेवते आणि मग सांगते. यमुना, काळजी करण्यासारखं काही झालं नाहीये ना? शेठजीनं कसं सांगायचंय ना, तुम्ही बघा. अगं नक्की काय झालंय? सांग बघू पटकन. अहो रातच्या लांबराईत दरोडेखोर घुसलं होतं असं समजलं आहे. काय? अगं गंगाप्पा आणि बाळूला काही झालं नाही ना? मला बी काय समजलं नाही बघा. अगं पण तुला कोणी सांगितलं? आपलं नवलप्पा आहे ना, त्याला सांगितलं एकानं. हे काही चांगला झाला नाही बघ. अगं बाळू आपल्या जबाबदारीवर तिकडे गेलाय. त्याला काही झालं ना तर मला बरा नाही वाटणार. त्याच्या आई वडिलांना आपण काय उत्तर देणार?
मला बी तीच काळजी लागली आहे बघा. काय समजा काम आवरलं का तुझ्या? सकाळ झाली नाही तो बडबड करायला सुरुवात. हे तुमच्या बायडी लोकच्या एक बरं असते बाबा. तुम्हाला बोलायला कुठली पण वेळ चालते. हो हा हो, तुम्हाला एक सांगायचं होता. ए लवकर बोला बाबा, मला मुंबईला जायचा घाई आहे. अहो तुम्ही आज मुंबईला जाऊ नका. अरे असं काय बोलते तू? हो, काल रात्री आमराईत दरोडेखोर आले होते. पण हे तुला कोणी सांगितलं? मला नवलप्पाने सांगितलं आहे. बातमी खरी असणार. नाही नाही, आपण तिकडे जाऊन बघायलाच पाहिजे. ते चोर लोक आले असणार म्हणजे समजा नुकसान करून गेले असणार. आणि बाळू आणि गंगप्पाला काही झाला असेल तो ते लोकच्या काही सांगू नाही शकते. अरे वेळ पडली तर कोणाला मारून पण टाकू शकते ते लोक. कुठे होतात रात्रभर म्हणते मी. माय संग नव्हते, मी आता भेटलो यासनी. इंद्री, अहो काय विचारते मी, कुठे होतात रात्रभर? अयो काय सांगावे, कसे सांगावे म्हणतो मी. अक्का, त्या शेजारच्या गावात नाटक कंपनी आली आहे ना, तिथं गेले होते. पण कसे ह्याच्या झोपडाला कसे अयो यो काही बोलतोस का रे तात्या? इंद्री, हे सांगितले नाही तर तुम्ही मला. अयो मला तरी कुठे माहित होते म्हणतो मी. अव्वा, हे दोघं खोटं बोलत आहेत. माझ्याशी खोटे बोलू नका म्हणते मी. खरं बोला, नाटकाला गेला होतात की एखाद्या तमाशाला, की आणखी कुठल्या सटवीकडे गेला होतात? अयो सटवीकडे. हंस, काय म्हणतात अक्का, खरं आहे का? अयो माझं ऐकून तर घ्या की वैजंता. अयो आम्ही दोघेही देवप्पाकडे होतो रात्रभर. आम्हाला रात्रभर एकट्याला टाकून देवप्पाकडे काय करत होतात? अयो काम होते वैजंता. अय्यो, काय डोंबलाचं काम होतं का त्या भूताकडे? पण त्या जवाबाचं काहीतरी करावं लागेल. तुला समजतो तो तुमासनी. इंद्री, तुम्ही घरी चला, बघतेच तुमच्याकडे. अयो हा हा, येऊ का मी बी? अयो कशाला, झाले तेवढे खूप झाले. स्वतःच्या घरी जा की रे आणि कर की रे आंघोळ आणि जा की रे. अय्यो इकडे. आपले अमराईत चोरी झालीच कशी? आता ते मला कसं माहित असणार? पण तिथे गंगाप्पा आणि बाळू होते ना, मग ते काय करत होते? हा, आपण ते लोकला राखण करायला ठेवलाय मला मान्य आहे. पण आपण ते लोकला काही हत्यार दिलाय का? ते चोर लोककडे भाला तलवार काय पण असू शकते. हे दोन लोक काय करू शकते त्यांच्या समोर? मग तुला हे आधी नाही सुचलं का? हे बघ, काय पण झालं ना, तो आपण तिथे जाऊन बघायलाच पाहिजे. मी नाही येणार, तू जाऊन बघ. आणि तो बाळू असला तर त्याला त्याचे घरी पाठवून दे. मी येते तुमच्या सोबत. आपण जाऊन बघू. तुम्ही आज मुंबईला जाऊ नका. बा, आम्ही निघते. ते आमराईत जाऊन येते. तू तुझ्या मुंबईला जायचा रद्द का केला? बा, आपले गडी माणस आहे ते, त्यांना जाऊन बघायला नको? कामाचं नुकसान करून जाणार गड्यांना बघायला? बा, प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा बघायचा नसते. आपण आपला काम धंदा सोडून हे नाही करायला पाहिजे. आणि हिने कशाला जायला पाहिजे? बा बाळू माझ्या शब्दाखातर तिकडे गेलाय. त्याला काय झालंय हे बघण्याची जबाबदारी आपली नाही का? काय करायचं आहे ते करा. चंदू, हे सगळं मला आवडलेलं नाहीये. हे वेळेला जाऊ दे ना बा. ते गायचं पण. काय गायचं काय? चंदू, ही सगळी गडी माणसं बोलतात की तो बाळू नाही म्हणून गाय चारा खात नाही. आता काय करायचं? गाय चारा खाते नाही हे खरं आहे? हो खरं आहे.
गाईनं चारा खाल्ला नाही ना तर एक दिवस गाय मरून जाईल. हे नाही नाही, अशा नाही व्हायला पाहिजे. हे जागेमध्ये कुणी प्राणी मरायला नाही पाहिजे. पाप लागेल आपल्याला. आणि कोणाचा पान उतारा पण झाला नाही पाहिजे, ते पण पापच आहे. चंदू, तुझ्या बायकोला आवर. बा जाऊ दे ना, आम्ही आमराईत जाऊन येते. चल. आहे का तात्याचा आवाज आहे यो. सकाळ सकाळ पिढा आहेच का दारात? तुमच्याकडे काय काम आहे त्याचं? मायप्पा, अरे हायस कुठं? अरे ये बस तात्या. सकाळ सकाळ काय काम काढलं? नग नग घरला जायचं आहे. आंघोळ पांघोळ राहिले आहे. अरे आमची देवाची पूजा झाली बी. अरे तू गुन्हे बाळ आहेस भीमा. इकडे कसं काय येणं केलं? आता काय सांगू, कसं सांगू, काही बी कळना बघा. माझ्या कानावर आलं, म्हणलं लागलीच जाऊन यावं. तात्या तुझं कसं आहे, एक हात लाकूड आणि 10 डपली. सांग पटकेने. अरे सांगतो की, मी आज सकाळी गावातून चाललो होतो तेव्हा मला समजलं चंदूलाल शेठच्या आमराईत दरोडेखोर घुसलं होतं. काय? हा, भाळूची आई आणि घेऊन सांगतो मी. अजून काय समजलं आहे तुम्हासनी? बस एवढंच. आता पुढं काय झालं असं ते वरच्यालाच ठाव बाबा. पण हे समजा तुला कसं कळलं? कसं म्हणजे, दुसऱ्या गावचे लोक चालले होते, त्यांनी मला सांगितलं. मी न्याहारी करणार होतो पण म्हणलं नाही, आधी मयप्पल जाऊन सांगा. काही बी झालं तरी आपला बाळू आहे आमराईमध्ये. त्याला काय झालं तर? मी हा तुम्हासनी म्हणलं होतं ना व, का माझं काळीच धडधड करतंय. खोटं होतं का? का नाही ऐकलं माझं? आता बाळू कसा असेल ते कसं कळणार? माझ्या बाळूला काय झालं तर नसेल. तू काय बी काळजी करू नका, मी बघतो. बाळूची आई, मी सांगतो तुम्हाला, मला काही समजलं तर. हा, येतो मग. हा, आता राज्याला काय झालं ते बाहेर कुठं समजाय ना ग, नाही तर समज जत्रा येईल इथं. आता म्या काय बी ऐकायची नाही. म्या बाळूला भेटाय जाणार म्हणजे जाणार. अरे आधी मी बघतो, मग भेटू की. कुठं नाही म्हणतोय? अव येळ निघून गेल्यावर काय उपयोग? म्या कवा धन्न तुम्हासनी सांगते हाय का मला बाळूला भेटाय जायचं हाय, भेटाय जायचं हाय. पर तुम्ही वय बी म्हणा ना आणि नाही बी म्हणा ना. बा आई म्हणते तर ऐक की, शेठजी काय नाही म्हणतेच काय काय. बर चला. त्या बाळूसाठी भाकर बांधून घेते. पोर कसा असेल तर त्या पांडुरंगालाच ठाव. आय काळजी करू नका, बाळूला काय बी होत नाही. चोर दरोडेखोरांनी बाळूला काय केलं नसेल ना व? तसं असतं तर समजलं असतं की. बाळू नेमका कुठं आहे तुम्हासनी ठाव आहे का? वय मग मी आवरायला घेते. भीमा तू बी आवर. पण एक ध्यानात ठेवा, तिथं गेल्यावर रडारड करून बाळूला घरला आणायचं काय बोलू नका. अव इथं बाळू कसा हाय, त्याला काय झालं हाय नाही झालं हाय याची काळजी हाय. आणि तुम्ही काय बोलताय सा? नाही, आधीच सांगून ठेवलं. राबू द्या लोकांकडेच. म्या काय बी बोलायची नाही. पण डोळं भरून बघू तर द्याल ना? बघा की, म्या कुठं नाही म्हणतोय. पण जे चालू आहे ते तसंच चालू द्या. ताऊन सुलाखून निघल पाळ्या. आणि हेच पाहिजे त्याला. पदरात ठेवून सुधारणार नाही त्यो. कसली माया हाय मला तर काय कळना झालंय. अहो पोराच्या जीवापरीस मोलाचं काय हाय का? काय बी होत नाही बाळ्याला. पुरतं ध्यानात यायला लागलंय माझ्या. कशात बी टाका त्याला, त्यातून बाहेर पडतोय त्यो. अयो, रात्रभर जागून माझी काय अवस्था झाली काय सांगू तुला वैजंता. त्या देवप्पाला मी म्हंटले,
ती माझे काम झाले पाहिजे म्हणून, नाही तर माझ्या डोक्यावर येऊन बसेल कोणीतरी. अय्यो. पण मला म्हणतो कसा देवप्पा, तिकडे बसून बाळू रेघोट्या मारतो म्हणून, आणि सगळ्या कामात तोच अडथळे आणतो. मग त्या देवप्पाला म्हणावं तुम्ही काय करताय. अयो तेच म्हंटल मी. तर तात्या पण म्हटला बाळू तिकडे एकटा म्हणून. अयो, मग पुढे अयो पुढे काय, बाळूचे काम करण्यासाठी माणसे पाठवली, पण ती पण आली की हो हात हलवत. कळेल कळेल, मी पुन्हा एकदा तात्याला विचारेन. अयो आता त्याने खरे सांगितले म्हणजे मिळवली. आता पुढे काय करायचं म्हणते मी. जो आपल्या कामाचा नाही त्याला हा ठेवत नाही बघ पंच, जिवंत म्हणतोय मी. मग जास्ती उशीर नको, जे करायचे ते लवकर. गावचे पद गेले तर तुमचा मान राहणार नाही, आणि मला कोण विचारेल. त्याची काळजी करू नको बघ वैजंता. तो देवप्पा जाणार की हो ढगात. कुणीतरी तात्याला बोलवून आणा, आणि नाही आला तर उचलून घेऊन या म्हणते मी. काल राज्याला इथं चोर आलं होतं, हे कुणाला समजायला न ग. काय बी ऐकायला नाही आलं बघ. नाही तर भोबाटा व्हायचा आणि समधी यायची इथं. असं म्हणलं वय. नाही तर जे ती विचारणार. पण मला एक समजलं नाही, चोराने तुझी माफी का मागितली र? ते त्यासनी विचारायला पाहिजे होतं, ते तर गेलं. या मोर चोरी करणार नाही असं बी ते म्हणले. हे सगळं तुझ्यामुळे झालं बघ बाळू. पण गंगप्पा, हा ते काय झालं हे कुणासनी सांगू न ग. का न ग, कुणाला समजाय न ग, तुझ्याकडच ठेव. पण असं कर, येळ आली मग समजत. बरे खाय, तू साधा सुद्धा नाही बाळू. तुझं बी काम करायचं आहे. हा ते मला ऐकायला आलं पाहिजे बघ. येणार की, येळ तर येऊ दे बघ. आणि आता हे चोर गप गुमान आपल्या घरी गेली पाहिजे बघ. तीच तर खोड आहे, नाही तर जायची बोंबलत. पण आता मग काय नाही, ज्याला समजल तो येईल इथं. आओ, अजून किती वेळ लागेल. बस अजून थोडाच वेळ लागेल. खूप दिवस झाले मी आले नाही ना, म्हणून ध्यानात येत नाहीये. ते मला थोडा पाणी देईल काय प्यायला? देते. अहो, मी काय विचारते, आमराईच्या बाजूनं कोणी येताना दिसला का? नाही, आणि आला असता तो त्यांनी मला सांगितलं असता ना. तशा नाही, आमराईची जागा खूप मोठी आहे ना, बाळू आणि गंगाप्पाला शोधायलाच खूप वेळ लागेल. ते पण बराबर आहे. आता हे वाट सोडून आतमध्ये कोण जाणार? आपण जाऊया, चला. चला. भेटणार तू आय, काळजी करू नका, बाळूला काय बी होत नाही. हा, आणि शेठजीने त्याला राखण करायला ठेवलं म्हणजे त्यांना बी बाळू मध्ये काहीतरी चांगलं दिसलं असणारच की. ते म्हणलं असत्यात बाळूच पाहिजे म्हणून. कसा असल, काय करत असल, डोक्यात निस्ता विचार चालू आहे बघा. बर बिकी बिकी चला, म्हणजे भेट होईल. लय येळ घालू नका. बा, तुझ्यासारखं चालता येते का आयला? अरे अरे असं बी बोलताय तसं बी बोलताय, जसं जमल तसं. चला अब चला, बिगी बिगी चला चला चला. बाळू, तू म्हणला तसं जायचं का? आ कुठं गाडी कशाला? अरे माझ्या शेतात जायचं का? काय म्हणलं? उग माया गरीबाची परीक्षा बघतो बघ. गरीब कोण? तू. तुझ्या शेतात तर धन दिसतंय मला. अंगावर नवी कापड, हातात अंगठ्या, फेटा, काय काय दिसतंय की.
गळ्यात सोन्याची दागिने बी दिसतात की. खरं सांगतोय बाळू. ए, हे बरं ऐकू येतंय. येतं कधी मध्ये ऐकायला. तुझी इच्छा आहे ना व? मग चल बघू तुझी शेती. हा हा, चल चल. तर आपण इथं नसलो आणि कुणी आलं तर? बाळू, तू आधी हो म्हणला होता ना, आता नाही म्हणू नको बघ. बरं, आपण जाऊ. आणि कोणी तर आलं तर वाट बघत बसल. पहिला आपण गंगपाच्या शेतावर जाऊ. चला. बाळू, तू म्हणतो या तसं झालं तर माझं आयुष्यच बदलन बघ. गंगप्पा, मी आपलं बोलतोय बघ. तसं होईल नाही होईल ते मला ठाव नाही. पर आज पतूर म्या बघितलं, तू जे बोलतो तेच होतं बघ. ऐकतोय ते वरचा. आपण सांगून बघायचं काय. हे बी जे तू बोलतो तसं कुणीच नाही बोलत बघ. लय कौतिक ना ग. चल, आज तुझ्या समद मनासारखं होऊ दे. चल. अयो कोण काय पण सांगा मग धाडला असत आलो असतो ना मी. अय्यो कशी वाटली वरात? आली का रे मजा? जीव गेला माझा. अय्यो तुझा जीव जाऊन कसा चालेल रे तात्या? आता जीव घ्यायचा बघ. काय सांगता काय पण? अय्यो यो तुमचं राहू द्या. तात्या आधी मला सांग, तू कुठे होतास रात्रभर? मी सांगितलं ना तुम्हाला. अरे सांग. मी रात्रभर घरला होतो. अय्यो अय्यो वाटलेच मला हे खोटं बोलतायत म्हणून. अय्यो खरे सांग की रे पोपट्या. अरे रात्रभर आपण होतो की रे देवप्पाकडे म्हणतोय मी. हा हा तेच सांगितलं की देवप्पाकडे होतो. ऐकलं का काय म्हणतो ते? यो आताच तर बोलला असं की घरी होता म्हणून. पण यांच्या सोबत सकाळी तो सांग की रे खरे. अक्का बाजूला येता का? ती बाजूला समजा मोहर नाही सांगता येत. पेटलं पाहिजे पेटायला पाहिजे. काय बोललास? खरे सांग की रे पोपटा. खरंच सांगतोय तर. ती बाई आहे ना, कोण बाई? ती अशी नाच नाही अशी देखणी दिसते. तिच्याकडे होते रात्रभर. वाटलेच मला. काय मी आता तुम्हाला समजा बातम्या सांगतो, माझं नाव नाही आलं पाहिजे मध्ये. बरं बरं, आता काही बोल नका, नंतर. बघतेच मी. समजलं. अय्यो झाले बोलून. अय्यो पटले ना काय म्हंटला ते? होय होय पटले. बघते तुमच्याकडे नंतर. ए तात्या तुला एक काम द्यायचंय बघ. तुम्ही माझ्या लग्नाचं काम नाही करत ना, म्हणून मी तुमचं एक काम केलं आहे. अय्यो माझे काम कोणते? समजन ना समजन. अय्यो तात्या त्या देवप्पाला पाठवायचे की रे आता? पाठवू की कुठं? जगात. काय सांगता काय पंच? त्या मंगळूला हाताशी घे आणि हे सगळं काम एकदम गुपचूप झालं पाहिजे बघ, गुपचूप. पंच माझं काम होईल ना मग? वाट बघ म्हणजे होईल. आपण ढगात कसं पाठवायचं? त्याचाच तर विचार करायचाय रे पोपटा. तू त्या मंगळूला तर बोलून घेऊन ये. हा मंगळूर घेऊन ये. थांबा, मी बघते. कोण आहे तुम्ही लोक आणि इथे काय करते? आम्ही चोरी करायला गेलो होतो तुमच्या आमराई. चोरी करायला जाते आणि वर माझ्या समोरच येऊन मला हे सांगते? अरे लाज नाही वाटते तुम्हाला लोकला?
चुकी झाली आमची. अरे लोकांच्या कष्टाच्या का खाता तुम्ही लोक? स्वतःच्या कष्टाच्या खा. यामुळे नाही असं होणार. अहो गंगाप्पा आणि बाळू ठीक आहेत ना? त्यांना काही केलं नाही ना यांनी? देव माणूस आहे तुमच्याकडं. ते छोटा पोरगा ना? होय. ऐकून बरा वाटला, पण आपण यांच्यावरती भरोसा ठेवायचा का? आपण स्वतः जाऊन बघूया. भरोसा ठेवायचे. ते पुढच्या वक्ताला तुम्ही चोरी नाही करेल तो मी तुमच्यावर भरोसा ठेवेल. चला रे. काय पाणी घेऊन तिकडं. बस 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 बस. काय सुंदरा, अरे ये की. लवकर. घे. बरं वाटतंय का? होय, मला काय बी नाही झालं. तू सावलीत थांब. त्या बैलगाडी बघतो, आपण घरला जाऊ. नाही नाही, मला भाऊला भेटायचं आहे, आपण जाऊ. आय तुला काय झालं तर? अरे काय नाही होईत मला. बाळू दिसला नाही तर काहीतरी होईल. चला जी. बघ, नाही तर मलाच बोलशील नंतर. चाल. नाही बा, आय कोणाचं ऐकते आहे काय? चल पर हळूच चल. वय बा, तू आईच बारीक डांगा टाक की. वय वय, तू देऊन ये त्यांना. चल चल रे. चल. ते बाळू आणि गंगप्पा कुठे दिसते नाही? जरा बघून या, कुठे दिसतायत का दोघं? बघ, आपण एवढा अंतर पार करून ते लोकसाठी इथे आला, पण त्यांच्या पत्ताच नाही. काय हो, ते दोघं काम सोडून तर गेले नसतील ना? अरे नाही नाही, ते बाळू नवीन आहे, पण गंगप्पा लहानपणापासून आपल्याकडे आहे. मी ओळखते त्याला, ते अशा नाही करेल. मग ते जागा सोडून कुठे गेले? तुला सांगते, आजचा दिवसच लई खराब आहे बघ. अहो, ते चोर मगाशी स्वतः येऊन तुमची माफी मागून गेले. हा, अरे ते तो मला काही कळलंच नाही. ते चोर चोरी करायला येते काय, बाळू त्यांना काहीतरी सांगते काय, ते चोर लोक येऊन आपला माफी मागते काय, मला तो काय पण नाही कळला. हे सगळा झाला ते बाळूमुळे झाला, यात तुम्हाला काही शंका आहे का? हे बघ, जोपर्यंत मी हे विषयावर बाळूशी नाही बोलते तोपर्यंत मी काय पण नाही ठरवू शकते. बाळू तर आता इथे नाहीये ना. हा, आपण असं करूया का, बाळूला आपल्या वाड्यावर घेऊन जाऊया का? आनंद आहे. म्हणजे रोज वाड्यामध्ये भांडण होऊन दे. अरे ते बा कोणाचं ऐकणार आहे काय? हो, पण काल रात्री बाळू वाचला, पण प्रत्येक वेळेला अशाच होईल असं नाही ना. आपण राखणीसाठी दुसरा गडी ठेवूया. मला खरं सांग, तुझ्या बाशी पट्टे नाही म्हणून तू मुद्दाम असा वागते ना? म्हणजे तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? आणि तुम्हाला जर असं वाटत असेल ना माझं चुकीचं आहे, तर मला बोलायचंच नाहीये तुमच्याशी. आणि तुम्हाला जर असं वाटते ना, तर मला कशाला घेऊन आला इथेपर्यंत? बघ, तू लगेच रागवली ना. अरे मला तशा म्हणायचं नव्हता. मला माहितीये तुम्ही तुमच्या आईचीच बाजू घेणार. बघ, बाला बाळू वाड्यावर नको होता म्हणून तू त्याला इथे पाठवण्याचा निर्णय घेतला ना. ते पण बाला आवडला नाही. आता परत तू बाळूला वाड्यावर घेऊन जाणार तर वाड्यावर रोज भांडण होणार. आणि आता मी तुला शेवटचं सांगते बाई, मला आता वाड्यामध्ये शांती पाहिजे.
जाऊ दे, मी तर काही आता बोलतच नाही. अरे जमीन अजून लांब आहे. वय वय पर तू दगड का फेकला? असाच ते दगड सांगल वाटत कोण हाय मध्ये ते. खरंच का काय? हाय र, मी आपला असाच बोललो. बाळू, मी माझ्या शेतात घाम गाळला तर पुढच्या पिढीचं कल्याण होईन बघ. पाणी लागलं पाहिजे. होय, लागल आणि पाणी लागलं आणि तू कटाळा करशील. म्या आणि कटाळा. अरे शेठजीच्या घरी दिसन रात राबतो या, मग माझ्या जमिनीत का नाही राबणार? मग चांगलं हाय होत या काय. आणि जवळ माणसाकडं काय बी नसतं या, तवर माणूस देवाची धावा करतो या की मला पाहिजे मला पाहिजे. आणि वरच्यानं दिलं की माणूस मग खरा रंग दावतो या. पण म्या तसं नाही करणार. मी तुला धावतो तुझ्या शेतात पाणी कुठं आहे ते. बर कुणाला सांगू न ग. काय करू ना ग? आताच मारली असती बरं, एका वेळी 2 काम कशी करणार? बाळू, मला आजच सांग, माझ्या जमिनीत पाणी कुठं आहे ते. लय अडचण आहे तुझ्या कामात. का? काय झालं? आज तुला मला भेटाया माणसं आली तर कोण येणार आहे आपल्याला भेटायला? ते मला ठावण हाय. बरं आली आणि तुझं काम नाही झालं तर जरा दम धर, उगा घायला येऊ नग. थांबीन थांबीन. कसं आहेस रे बाळू? तू संगण आहे मग कसं असेल? तुझी किती आठवण येत होती म्हणून सांगू. तुम्ही बाळूचीच आहे ना? बाळू तुमची लई आठवण काढतो या. अरे हे हात असं कसं? आय काम करायची हात निबार होणारच की. तू थोडीच आहे समजा हातात द्याय मला. लय राबवून घेतात कारण. आय काम तर करायला पाहिजेच की. अरे किती बदलला आहेस तू, आणि पार वाळून गेला आहेस बघ. तुला खायला देतात का नाही? तू तिथं ये म्हणजे समजल तुला. रातच्याला चोर दरोडेखोर आलो होता असं कळालं. खरं आहे का? होय, पण हे तुम्हाला कोणी सांगितलं? ऐकल्यापासून तुला कधी बघतोय असं झालं होतं बघ. मला काय होतं या? या काय म्हणलं होतं? खरं झालं ना व? पायाला काय बी नाही व्हायत. हा न, आता कुठे चालला आहेस? ह्यो गंगप्पा त्याच्या शेतावर चाललो हाय. ते शेत बघाया. काम सोडून आणि शेठी आलं आणि तू शेतावर नसलास तर काय म्हणतील ते? इथं जवळच आहे. असा जाणार होतो आणि असंच येणार होतो. पण तुम्ही आलायसा तर नंतर चला जात. द्या तुझ्यासाठी भाकर बांधून आणली आहे, 2 घास खाऊन घे. हा? होय, इथं बसून खाऊ. वय चला. सी बाबा, अजून किती वेळ वाट बघायचा? ए बायडी, अजून किती रागवणार तू? तुम्ही बोलताच तसे. ठीक आहे बाबा, माझ्या चुकी झाला बस. तुला पाहिजे तो कान पकडून उठक बैठक करते मी. अहो, काहीतरीच काय, लोक काय म्हणतील? मग पहिला तू तुझा राग सोड. ठीक आहे, मला एक सांगा, बाळू कुठे आहे? अरे इथेच कुठेतरी गेला असेल ते. हे बघ, आज बाळू आणि गंगप्पाला भेटल्याशिवाय आपण इथून जायचा नाही. हो, मला एक सांगा, त्या दोघांच्या आधी मारामारी झाली आणि मग चोर गेले? तर ते दोघांना भेटल्याशिवाय तो मी हे नाही सांगू शकते ना. मग आता काय करणार दुसरा? वाट बघूया. हो, मी इथे बसू का थोड्या वेळ? मी खूप थकले हो. अरे हे पण काय विचारते तू? ये ना बस. मला सांग, अशी वेळ परत आपल्याला मिळणार आहे काय? काहीतरीच असतंय तुमचं. हे घे. आय गंगप्पाला बी दे, तो बी उपाशी आहे. देते, तू खा.
काय चव आहे. मला वाटतं या की मी आपल्या घरातच आहे. तुला आवडलं ना वा? काय रे बाळू, रोजच्याला काय खातो रे तिथं? वाडाचे होत या तेच मिळतं या. पण तू काय बी काळजी करू नग. मी खाऊन पिऊन सुखी आहे. वय ते दिसत हाय. हाडाची काड झालीत. काय काय काम करतो रे तिथं? हाडातलं पाणी भरायचं, शेण काढायचं, गाईसने आंघोळी घालायच्या, लाकडं फोडायची. वाड्यात ती समधी काम करतोय. जास्त काय नाही. काय बी काम सांगा लागलीच करतो या. सालगडी म्हणल्यावर काम करायला लागणारच की. त्यात काय, आपली शेती करताना बाळू तयार होणार बघ. भीमा, तू बी काम करा घे. मला नाही जमायची ही काम. मग काय करणार तू? मी कापड शिवणार आहे. तू चांगलंच काम निवडलंस बघ. पण मला एक सांग, दिवाळीला गंगूताई आली होती का? वय आली होती. भाऊबीज होती तेव्हा वाड्यावर बी येऊन गेली. पण तुझी भेट नाही झाली बघ. मग मला कोणी सांगितलं का नाही? अरे आपण इकडे आलो आणि तुझी बहीण वाड्यावर गेली असणार. लई वाईट वाटलं बघ तिला. भेटू, तिला बी भेटू. बरं, रातच्याला काय झालं सांगितलं नाहीस तुम्हाला? काय नाही ग. रातच्याला दरोडेखोर आली होती आणि येऊन त्यांनी बाळूचीच माफी मागितली आणि म्हणली या मोर चोरी करणार नाही म्हणून.